अजून 350 पायऱ्या चढायच्या आहेत. इथे पाऊलखुणा आहे, देवाचे पाऊलखुणा आहे इकडे. अजून अर्धा रस्ता पार करायचा आहे. इकडे कुठंतरी मंदिर, इकडे एका मंदिराचं काम चालू आहे. मस्त आंब्या दगडात मंदिर बनवते इकडे, मस्त आहे. हा कुंड आहे इकडे, ब्रह्मकुंड असं बोलतो त्याला. हा बा ब्रह्मकुंड मंदिर बनवत आहे पुण्याच्या आंब्या दगडामध्ये. आणि इकडे मित्रांनो ब्रह्मकुंडाच्या इकडे समोर आल्याच्यानंतर इकडे आपल्या कनकेश्वराचं मूळ मंदिर आहे, कनकेश्वर देवस्थान. वर चहा नाश्ता वगैरे साऱ्याची व्यवस्था खूप चांगली केलेली आहे. हॉटेल आहे तिकडे. आणि आता आपण मूळ मंदिर. तर नमस्कार मित्रांनो, मी दीपक काप स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आलो आहे कनकेश्वर मंदिराकडे. कनकेश्वर मंदिर हा अलिबाग या ठिकाणी आहे आणि मस्त थंडीचं वातावरण आहे या थंडीच्या सीझनमध्ये. चला बोलूया, एक संडेचा दिवस आहे तर कुठे जाऊ फिरूया जाऊन. तर आज 2-3 ठिकाणी फिरणार आहोत. कनकेश्वर मंदिर आहे अलिबागमधील, काशीद बीच आहे, अजून बिर्ला मंदिर आहे आणि अनेक ठिकाणी अजून फिरणार आहोत. त्यातला हा पहिला स्पॉट आहे आमचा कनकेश्वर मंदिर. तर वरती शंकर भगवानाचं देवस्थान आहे आणि हे तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये एक्सप्लोर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आता बघा आम्ही या पायऱ्या जरा सुरुवात करतो आहे. माझ्यासोबत अजून माझे मित्रमंडळी आहेत. 650 पायऱ्या आहेत आणि 650 पायऱ्या चढून वरती महादेवाच्या मंदिराजवळ जायचं आहे. वरचं सगळं जे काही दृश्य आहे ते मी या कॅमेऱ्यामधून कॅप्चर करणार आहे. तर आता सुरुवात झाली. सकाळचे वाढलेत 10. थोडंसं ऊन आलं आहे, थंडी कमी झाली. तर आता जाऊया वरती आणि बघूया आता कसं आहे देवस्थान. मी तर पहिल्यांदा आलो आहे आणि तुम्हालासुद्धा हे देवस्थान कशाचे दाखवतो. तर जाऊया, चला. तर मित्रांनो ह्या इथली गोष्ट एक चांगली आहे की मस्त साफसफाई आहे, क्लीन आहे सगळं आणि पायऱ्यासुद्धा मस्त आहेत, चांगलं एकदम. ह्या मोठ्या मोठ्या पायऱ्या आहेत, मस्त झाडं आहेत, हिरवागार निसर्ग. जर दमला तर इकडे बसायला सुद्धा बेंचेस आहेत. सुंदर असा नजारा मित्रांनो. आणि खालती आहे ना इकडे मापगाव आहे, मापगावच्या इकडून वर चढ यायचं असतं. सुंदर हिरवागार नजारा आहे, मस्त आहे असा. आज रस्ता पार झाला आहे आता. तर मित्रांनो आता आमची चढाई चालू आहे. माझं तिकडं निरीशा आहे. कसं वाटतं आहे निरीशा? वातावरण खूप छान आहे, थंडीचं आहे त्याच्यामुळे एवढं काही वाटत नाही चढायला. तर मित्रांनो हा सगळा पठारी इलाका आहे आणि जर इकडे यायचं असेल ना तर सजेस्ट करतो की सकाळी या, 9च्या आधी. जसं जसं ऊन वाढते ना तसं दम लागायला सुरुवात होते. सकाळी मस्त छान वातावरणात आपण येऊ शकतो इकडे. मित्रांनो स्वच्छता अप्रतिम आहे इकडे. अजून आयला आता तर अर्ध्या रस्त्याच पायऱ्या झाला आहे. 650 ना, म्हणून 300 आहेत. श्री कनकेश्वर देवस्थान येथून शिवमंदिर 350 पायऱ्या आहेत. ओके. अजून 350 पायऱ्या चढायच्या आहेत. इथे पाऊलखुणा आहे, देवाचे पाऊलखुणा आहे इकडे. अजून अर्धा रस्ता पार करायचा आहे. इकडे कुठलं तरी मंदिर दिसतंय, आता बघूया. हनुमंत कसं असं दरवाजा त्या साईडला रे. पालेश्वर कार्तिकेश्वर देवस्थान ट्रस्ट, शंकराचं मंदिर आहे. इकडे एका मंदिराचं काम चालू आहे.
मस्त आंब्या दगडात ते मंदिर बनवते इकडे, मस्त आहे. हा कुंड आहे इकडे, ब्रह्मकुंड असं बोलतो त्याला. हा ब्रह्मकुंड, हे कनकेश्वर ब्रह्मकुंड. हनुमंतरायाचा जुना मंदिर होता, त्याच्याकडे नवीन मंदिर बनवत आहे पुन्हा आंब्या दगडामध्ये. आणि इकडे मित्रांनो ब्रह्मकुंडाच्या इकडे समोर आल्याच्यानंतर इकडे आपल्या कनकेश्वराचं मूळ मंदिर आहे, कनकेश्वर देवस्थान. वर चहा नाश्ता वगैरे साऱ्याची व्यवस्था खूप चांगली केलेली आहे. हॉटेल आहे तिकडे. आणि आता आपण मूळ मंदिराकडे जात आहोत. चला बघूया. मित्रांनो इकडे मूळ मंदिराकडे आपण येत आहोत. मित्रांनो इकडं आता मूळ मंदिराकडे आपण आले आहोत. छान असा मंदिर, जुन्या काळातील 13व्या शतकातील मंदिर आहे. सेम तसाच आहे. पाण्याची टाकी आहे, मस्त आहे. भारत देश महान. चला तीन पुढे चला. प्रवेश करतोय. व्हिडिओ करायला असेल तर बघूया. तर मित्रांनो पूर्ण मंदिराचा परिसर आहे. कुंड आहे मित्रांनो इकडे, छान असा. पण जाळी लावली आतमध्ये जायला आहे का. हाय तर मित्रांनो इकडे श्री सिद्धिविनायक देवस्थान कनकेश्वर एक मंदिर आहे. राम सिद्धिविनायक देवस्थान आहे.
इकडे छोटा विष्णू मंदिर देखील आहे मित्रांनो. छोटे छोटे विष्णू मंदिर देखील. तर मित्रांनो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे. खूप छान असं दर्शन झालं आणि खरंच एकदम आज गर्दी नव्हती त्याच्यामुळे एकदम जवळून मस्त पूजा करता आली देवाची. एकदम छान असा आशीर्वाद घेता आला, दर्शन घेता आला. तुम्हीसुद्धा या ठिकाणाला एकदा नक्की भेट द्या. खूप चांगलं आहे, थंड वातावरण आहे, देवस्थान खूप छान आहे. एकदम मंदिरामध्ये गेल्याच्यानंतर एकदम प्रसन्न वाटतं. तुम्ही नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये.